माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा। आपण सध्या आपल्या न्यू लाईफ रुग्णालयाच्या कॅम्पसमध्येच आहोत। हेच ते परमेश्वराने बांधून दिलेले रुग्णालय। मागेच ते हॉस्पिटलचं मुख्य इमारत आहे। रुग्णालयाच्या इमारतीमध्ये अनेक लोक येतात आणि लाभ घेतात, आशीर्वादित होतात। परमेश्वराला धन्यवाद। आजच्या या दिवशी परमेश्वर तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगत आहेत। आपल्या मनात ठेवायची ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। हेच ते, कधी कधी काही लोक येऊन सांगतात, मी पापातून मन वळवले आहे, मी तारण पावलो आहे, येशूने माझे पाप क्षमा केली आहे। त्याचप्रमाणे मी येशूचा अनुयायी आहे, पण अजूनही कधी कधी अचानक तू 5 वर्षांपूर्वी ते पाप केले होतेस ना, 10 वर्षांपूर्वी हे पाप केले होतेस ना, आता एक मोठा पवित्र माणूस झालास का, पवित्र स्त्री झालीस का, असे मनात एक आवाज ऐकू येतो। म्हणून मी असे पाप केलेला माणूसच आहे, केलेली स्त्री आहे असे वाटून माझे मन अगदी टोचते। प्रार्थना करता येत नाही, शांतपणे राहता येत नाही। हो, मी असे पाप केलेला माणूसच आहे, केलेली स्त्रीच आहे। माझे पाप माफ झाले का नाही अशी शंका सुद्धा येते। अशा प्रकारचा संघर्ष आध्यात्मिक जीवनात आले का? हो, मला आजही तसेच वाटते। आजही कुणीतरी तसे बोलल्यासारखे वाटते। कोण बोलत असेल असे तुम्हाला वाटते? ठीक आहे, मी एक बायबल वचन सांगतो, मग तुम्ही ओळखा पाहू। यिर्मया 31वा अध्याय 34वा वचनात, मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही। प्रभू म्हणतो, मी पाप माफ करतो आणि ते ह्यापुढे स्मरणार नाही असे तो म्हणतो। मग हे जुने पाप आठवतात, त्याचा अर्थ काय? ते प्रभूपासून नाही। आपला शत्रू सैतान आपल्याला फसवितो। देवाने आपल्याला क्षमा केलेली पापेही आठवतो, अपराधी भावना निर्माण करतो आणि प्रभूची शांती आपल्यातून घेऊन जातो। पण प्रभू म्हणतो, मी तुला क्षमा केले आहे, ती सर्व पापे मी विसरलो आहे। एक मनुष्य येशूच्या जवळ येऊन म्हणतो, प्रभू, मी पापी आहे, तुझ्या रक्ताने मला धुवा, माझी पापे माफ करा असे कबूल करून प्रार्थना करताना काय घडते? येशू ख्रिस्ताचे रक्त सर्व पापांपासून आपल्याला शुद्ध करते। आपल्या डोळ्याला दिसत नाही असे एक अद्भुत घडते, आपले हृदय शुद्ध केले जाते। मग त्या हृदयात असलेले पापाचे ओझे दूर होते आणि एक मोठा शांती येते। ही अपराधीपणाची भावना, अरे मी पाप केले, मी चुकी केले, ही अपराधीपणाची भावना दूर होते। तेव्हाच खरी शांती, येशूने माझी सर्व पापे माफ केली तशी आनंदाची भावना मनात येते। हेच पहिल्यांदा घडते, मनात शांतता येते, अपराधीपणाची भावना नाहीशी होते, माझे पाप माफ झाले कसन एक मोठे समाधान मिळते। तेवढेच नाही, आता मी देवाचे मूल झालोय हे निश्चित। मग अजून एक गोष्ट घडते, प्रभू म्हणतो, तुझे पाप मी आठवणार नाही, पुन्हा लक्षात आणणार नाही। माणसे जरी तुझे पाप माफ केली तरी काही वेळा तुला माहित नसलेल्या गोष्टींबद्दल किंवा तुझ्या मागील वागणुकीबद्दल माफ केल्यानंतरही वारंवार आठवण करून देतात। हे माणसाचे स्वभाव आहे। पण प्रभू म्हणतो, मी माफ करतो आणि विसरतो। आपण एकदाच प्रभूकडे जाऊन माझी क्षमा करा, मी पाप केले आहे असे कबूल केल्यावर तो आपल्याला माफ करतो आणि ते पूर्णपणे विसरतो। तुम्ही जाऊन, प्रभू, 5 वर्षांपूर्वी मी असे पाप केले होते असे सांगितले तर तो विचारील, कधी केले, कधी केला होतास? प्रभूला ते आठवत नाही, कारण तो विसरून जातो। हाच माणसात आणि प्रभूमध्ये फरक आहे। तो पाप क्षमा करतो आणि विसरतो। म्हणूनच वचन म्हणते, पूर्व जितके पश्चिमेपासून दूर आहे तितकेच त्याने आमची पापे आमच्यापासून दूर केली आहेत। पूर्वेकडून पश्चिमेकडे किती अंतर आहे? पूर्व आणि पश्चिम ह्याचे अंतर मोजता येत नाही, शेवटच नाही। इतके दूर आपली पापे दूर केले आहे। हा किती मोठा आनंद आहे।
मग येशू ख्रिस्त आला आणि मी माझे पाप कबूल केले, तेव्हाच त्याने मला क्षमा केली आणि ती सर्व पापे माझ्यापासून दूर केली, ती दूर सारली. आता मला ती आठवण्याची गरज नाही. सैतानच आपल्यात अपराधीपणाची भावना आणण्यासाठी वारंवार आठवण करून देतो. मग तुम्ही असे म्हणायला हवे, सैताना, मी एकेकाळी पापात होतो. आता येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मला धुतले आहे, शुद्ध केले आहे. आता त्या पापाशी माझा काहीही संबंध नाही. आता मी देवाचे मूल आहे, असं तुम्ही ठामपणे सांगायला हवे. तुम्ही तुमचा विश्वास जाहीर केला तरच सैतानावर विजय मिळवता येतो. तेव्हाच तो घाबरून पळून जाईल. आपल्या अविश्वासाचा उपयोग करूनच सैतान आत येतो. मग तुम्ही काय करावे? प्रभू, मला क्षमा केल्याबद्दल धन्यवाद, माझे सर्व पाप विसरल्याबद्दल धन्यवाद, असे स्तुती करताना तुम्ही तो आनंद अनुभवाल. सांगता येईल का, आज सैतान तुमच्याशी लढतोय का? आज त्याच्यावर विजय मिळवायला हवा. असे म्हणा, येशू, तू माझे पाप क्षमा केल्याबद्दल धन्यवाद, ते विसरल्याबद्दल धन्यवाद. पूर्वेकडून पश्चिमेकडे जितके अंतर आहे तितके माझ्या पापांना दूर केल्याबद्दल धन्यवाद. आता त्या पापाशी माझा काहीही संबंध राहू नये म्हणून मला शांतीने भरून टाकल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन.